नमस्कार. कंडक्टिव्हिटी ऑफ आयोनिक सॉल्युशन्स वरील पाठात आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत वाहकता मोजणे आणि आयोनिक द्रावणांचा रोध मोजणे. ह्या पाठासाठी वापरणार आहोत एक्सपाइस वर्जन 3.1.0 उबुंटू लिनक्स ओएस वर्जन 14.04. या पाठासाठी तुम्हाला एक्सपाइस ज्युनियरच्या इंटरफेसचे ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. प्रथम द्रावणाच्या वाहकतेची व्याख्या पाहू. द्रावणाची वाहकता म्हणजे त्याच्या वीज वाहून नेण्याच्या क्षमतेचे मोजमाप. पाण्याची वाहकता ही त्यात विरघळलेल्या आयन्सच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. आता नळाच्या पाण्याची वाहकता पाहू. आपण विद्युत मंडलाच्या जोडणीबद्दल जाणून घेऊ. A1 हे साइन ला जोडले आहे. साइन आणि A2 मधील वायर्स नळाचे पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात बुडवलेल्या आहेत. 10K चा रेझिस्टर A2 आणि ग्राउंड मध्ये जोडला आहे. हा विद्युत मंडलाचा डायग्राम आहे. प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. प्लॉट विंडोवरील A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे. A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे. मिलीसेकंड पर डिव्हिजन स्लाइडर हलवून वेव्हज ऍडजस्ट करा. दोन साइन वेव्हज काढल्या जातील. काळी रेष ही मूळ साइन वेव्ह आहे. लाल रेष नळाच्या पाण्याची वाहकता दाखवते. CH1 वर क्लिक करून फिट वर ड्रॅग करा. CH2 वर क्लिक करून फिट वर ड्रॅग करा. विंडोच्या उजवीकडे विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज दिसतील. इनपुट विद्युतदाबाशी तुलना करता नळाच्या पाण्याचा विद्युतदाब खूपच कमी असल्याचे लक्षात येईल. विद्युतदाब आणि डिग्रीमध्ये फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा. आता कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता मोजू. हे द्रावण तयार करण्यासाठी एक चमचा कॉपर सल्फेट 100 ml पाण्यात विरघळवा. याच जोडणीमध्ये साइन आणि A2 मधील वायर्स कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवल्या आहेत. प्लॉट विंडोवर वाहकतेची वक्र रेषा बघू शकतो. लाल रंगाची रेषा ही कॉपर सल्फेट द्रावणाची वाहकता दाखवते. वाढलेली वाहकता ही द्रावणातील कॉपर आणि सल्फेटच्या आयनांच्या उपस्थितीमुळे आहे. उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा. विद्युतदाब आणि डिग्रीमध्ये फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा. आता सौम्य सल्फ्युरिक ऍसिडच्या द्रावणाची वाहकता मोजू. पाण्यात सौम्य सल्फ्युरिक ऍसिडचे काही थेंब मिसळले आहेत. सल्फ्युरिक ऍसिडच्या द्रावणात वायर्स बुडवल्या आहेत. प्लॉट विंडोवर याचा रिझल्ट पाहू. काळ्या आणि लाल रेषा जवळजवळ एकमेकांशी जुळल्या आहेत. नळाच्या पाण्याची वाहकता त्यामध्ये सौम्य सल्फ्युरिक ऍसिडचे काही थेंब मिसळल्यामुळे वाढली आहे. उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा. विद्युतदाब आणि डिग्रीमध्ये फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा. आता सौम्य पोटॅशियम हायड्रॉक्साइडच्या द्रावणाची वाहकता मोजू. नळाच्या पाण्यात सौम्य पोटॅशियम हायड्रॉक्साइड द्रावणाचे काही थेंब मिसळले आहेत. काळ्या आणि लाल रेषा जवळजवळ एकमेकांशी जुळलेल्या दिसतील. पोटॅशियम हायड्रॉक्साइड द्रावणाचे काही थेंब नळाच्या पाण्यात टाकल्याने पाण्याची वाहकता वाढल्याचे दिसेल. उजव्या बाजूला विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज पहा. विद्युतदाब आणि डिग्रीमध्ये फेज डिफरन्स बघण्यासाठी CH1 वर राईट क्लिक करा. विद्युतदाबाच्या व्हॅल्यूजच्या सहाय्याने आयन्स असलेल्या द्रावणाचा रेझिस्टन्स मोजून त्या रिझल्ट्सचा तक्ता तयार केला आहे. नळाच्या पाण्याची रेझिस्टन्स व्हॅल्यू 7.7 किलो ओम तर कॉपर सल्फेट द्रावणाची 1.2 किलो ओम आहे. सल्फ्युरिक ऍसिड द्रावणाची व्हॅल्यू 0.17 किलो ओम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड द्रावणाची 0.14 किलो ओम आहे. आयोनिकची तीव्रता वाढते तशा रेझिस्टन्स व्हॅल्यूज कमी होतात हे लक्षात येते. थोडक्यात या पाठात आपण शिकलो.
वाहकता मोजणे आणि आयोनिक द्रावणांचा रेझिस्टन्स मोजणे. असाईनमेंट म्हणून सोडियम हायड्रॉक्साइड एसिटिक एसिड आणि सोडियम क्लोराइड ह्या द्रावणांचा उपयोग करून विद्युतदाब मोजा आणि आयोनिक द्रावणांचा रेझिस्टन्स मोजा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल, व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.